शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने संचेती ज्युनियर कॉलेज वर्धा रोड नागपूर येथे शनिवारी आयोजित पाककला स्पर्धेला शहरातीलच नव्हे तर विविध ठिकाणी आलेल्या महिला तसेच पुरुष स्पर्धकांनी भरघोस प्रतिसाद दिला। विविध चवदार पदार्थ सादर करण्यात आले। 2 दिवस चालणाऱ्या या उपक्रमात पहिल्या दिवशी 27 एप्रिल रोजी पाककला स्पर्धा झाली। यामध्ये सहभागी स्पर्धक आपापल्या घरून आपल्या आवडीची एक पाककृती तयार करून स्पर्धेत सादर केली। यात उत्कृष्ट ठरणाऱ्या पाककृतींना आकर्षक बक्षीस आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे। दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी कॅन्सर वॉरियर शेफ नीता अंजनकर 1000 किलो आंबील तयार करण्याचा आगळा वेगळा विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत। ही आंबील ही एक अद्भुत पाककलाकृती ठरणार आहे आणि ती निश्चितच नागपूरकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनेल। या उपक्रमाद्वारे शेफ नीता अंजनकर यांच्या पाककला कौशल्याची आणि सर्जनशीलतेची झलक पाहायला मिळेल। नमस्कार, मी मृण्मयी गोखले। शंखनाद चॅनलतर्फे आपण कुकिंग कॉम्पिटिशन घेतलेली आहे आणि प्रिपरेशन सगळ्यांचं झालेलं आहे, सगळ्यांचं सजवून देखील झालेलं आहे। तर आपण आता त्यांच्यासोबत थोडाफार संवाद साधणार आहे की आपलं नाव? माझं नाव आशा मुकुंद सूर्यवंशी। आपण काय बनवलं आहे आता? मी मिलेट्स खिचडी म्हणजे बाजरा खिचडी बनवली। मिलेट्स खिचडी, बाजराची खिचडी। बाजरा आजकाल म्हणजे काही वर्षांपूर्वी बाजरा हा आपल्या आयुष्यातून, जेवणातून, खाण्यातून बाहेर गेलेला होता, पण तो आता परत येतो आहे आपल्या आयुष्यात आणि तो किती महत्त्वाचा आहे आपल्याला इथे कळणार आहे। तुमचं प्रिपरेशन खूप छान झालेलं आहे, मस्त। आणि मग कढी देखील यांनी बनवलेली आहे। बाजरा हे पॉझिटिव्ह फूडमध्ये गिनल्या जाते आणि यात भरपूर विटामिन्स, मिनरल्स आहेत। याच्यात थायमिन आहे, आयर्न आहे, फॉस्फरस आहे, हाडांसाठी चांगलं आहे आणि डायबिटिक पेशंटसाठी सुद्धा चांगलं आहे। त्यात फायबर भरपूर प्रमाणात असतात। डायबिटीससाठी लोक किती औषधं घेतात, काय प्रयोग नाही करतात, तर इथे आपण बघू शकता बाजरा हा डायबिटीससाठी खूप छान आहे। तर तुम्ही बाजरा, ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी बाजरा खाणं आजपासूनच सुरू करा। आज विदर्भस्तरीय पाककला स्पर्धा आहे। तर मिलेट्सचे मी डोनट्स बनवलेले आहे। त्यामध्ये मी 1 वाटी रागी पीठ, 4 टीस्पून कुट्टू आटा, एगलेस आहे तर त्याऐवजी मी अर्धा वाटी मिल्क पावडर वापरलेली आहे आणि डोनट्स करून बेकिंग करून त्याला चॉकलेटचा लेअर दिलेला आहे। सुलभा चौधरी, मी मिलेटमधून भगर या धान्याची निवड केलेली आहे। आपण गहू तांदूळ नेहमीच खातो पण भगर खाल्ली जात नाही। जिच्यामध्ये इतके अँटीऑक्सिडंट्स असतात आणि कॅलरीजची मात्रा त्यामानाने अतिशय कमी आहे। त्याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे। त्याच्यामुळे डायबिटीसच्या लोकांनी सुद्धा ही पोटभर खायला हरकत नाही आणि ती लहान मुलंसुद्धा त्याकडे आकर्षित व्हावी यासाठी पनीर आणि सुकामेवा टाकून भगर पनीर पुलाव मी बनवलेला आहे। तो नक्कीच सगळ्यांना आवडेल याची मला खात्री आहे। त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि आमसुलाचं सारसुद्धा बनवलेलं आहे। खानदेशी आहे, खानदेशी पद्धतीची आहे। शेंगदाण्याची चटणी टाकून मेथीची भाजी आणि गिलक्याचं भरीत केलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे सगळे पदार्थ पौष्टिक आहे आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी डिझाईन केलेलं आहे, सजवलेलं आहे की मुलांना त्याचं अगदी आकर्षण वाटेल की हे मी कधी खाऊ आणि पौष्टिक पण आहे की मुलांना त्यातून असं फास्ट फूड खाण्याची गरज नाही। मेरा नाम मनीषा बनकर है, मैं अनंतनगर से आई हूँ। मैं रागी के टाकोस बनाए हैं
और उसके साथ दही का कोशिंबीर है। छान वाटत आहे, एकदम सगळ्यांना पाहून असं उत्साह वाढल्यासारखं होत आहे मला. तुम्हाला कसं वाटलं की इथे यावं आणि आपण काहीतरी करावं, असं का वाटलं? हे जे मिलेटचं एक वेगळंच मला वाटलं, काहीतरी वेगळं आहे ते नेहमीपेक्षा, म्हणून मला इकडे येऊन पार्टिसिपेट करावं असं वाटलं. आणि तुम्ही बघू शकता मिलेट्सपासून ते खूप वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि अवेअरनेस पण वाढेल. अगदी बरोबर, अवेअरनेस वाढेल. मॅडम, लहान मुलं कसं येता खायला पाहिजे असते आणि कुरकुरे खूप मागतात. त्या कुरकुरेला मी एक ऑप्शन केलं आहे, भगरीच्या पिठापासून तोंडोळे बनवलेले आहेत. आणि लहान मुलं कसं येतं त्यांना कसं डब्यात पाहिजे असते, हे पाहिजे असते ना, आणि हे जर आपण करून ठेवलं तर 8 ते 15 दिवस टिकत आहे. मॅडम, माझं 87 वर्षाच्या आजी इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी गणपतीला हार घालून पूजा करून इथे सुरुवात केलेली आहे. आज चतुर्थी असं ते म्हणतात आहे आणि खूप सुंदर वाटत आहे. नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संचेती पब्लिक स्कूल या कॉलेजमध्ये आज पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विश्वविक्रम इथे उद्या बनवण्यात येणार आहे आणि शेफ अंजनीकर मॅडम यासुद्धा इथे आज आलेला आहे आणि त्यांच्याच देखरेखमध्ये उद्या हा विश्वविक्रम होणार आहे. आणि त्याच अंतर्गत आज जी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या अंतर्गत इथे भरड धान्याने वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस तरुणांनी आणि तरुणींनी बनवलेले आहे. चला तर आपण जाणून घेऊया कोणी कोणी कोणती डिश बनवली आहे आणि त्यांच्या डिशचं काय वैशिष्ट्य आहे. चला तर मग बघूया. स्पर्धेमध्ये भाग घेतलेला प्रत्येक पार्टिसिपेटला एक टोकन नंबर दिलेला आहे. तर इथे 54 नंबरच्या टोकन नंबर क्रमांक स्पर्धकाकडे आपण आलेलो आहोत. तर चला जाणून घेऊया. मॅम, तुमचं नाव? स्वाती चाटी. काय बनवलेलं आहे तुम्ही? मी मिलेटचा गोपालकाला बनवला आहे आणि गुलकंद मिलेटची सांजोरी बनवली आहे. अच्छा, कशा प्रकारे, म्हणजे काय याचं आरोग्यामध्ये वर्धक आहे, काय काय सांगू शकाल तुमच्या डिशबद्दल? हां, मिलेट तर आपल्या आरोग्याला चांगलंच असतं. गोपालकाला विदाऊट तेल आहे, म्हणजे तेल वगैरे काही नाही, त्याच्यामुळे हा जास्त हेल्दी आहे. कारण याच्यात फळं पण आहे, काकडी पण आहे, त्याच्यामुळे हा हेल्दी पण आहे. ये देसी बर्गर है, मगर इसको हमने पूरा मिलेट से बनाया है. ऊपर का जो ये बन है वो ज्वारी का ढोकला है और बीच में जो पेटीज डाला है वो बाजरे से बनाया गया है. मिलेट्स तो जैसे सभी जानते हैं कि वो कितना अच्छा है और आजकल लोग इसके लिए कॉशियस भी हो रहे हैं और इसको यानी चालू भी कर रहे हैं खाना. नमस्कार, माझं नाव रसिका ठाकुलकर आणि मी बनवलेला आहे मिलेट मस्ती. मिलेट मस्तीमध्ये मी बनवलेला आहे मिक्स मिलेटचा टार्ट बनवला आहे.
त्याच्यावरती रागीची मी ब्राउनी बनवली आहे आणि वरती टॉपिंगमध्ये मी आईस्क्रीम दिलेली आहे, ती आहे रागीची आईस्क्रीम. आणि त्याला डेकोरेट जे केलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स मिलेटचे मी हे टाकलेले आहेत, चंक्स टाकलेले आहेत. हां, तर म्हणूनच मी याचं नाव ठेवलेलं आहे मिलेट मस्ती, की जेणेकरून मुलांना ते बघून खायची इच्छा होईल. म्हणून मी खालच्या ज्या चॉकलेट फ्लेवरचा टार्ट दिलेला आहे, ब्राउनी पण चॉकलेट फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, रागीची आहे ती. आणि आईस्क्रीममध्ये मी पीनट आणि रोस्टेड ऑलमंडचं फ्लेवर दिलेलं आहे. अरुणा चरपे, मी पनवेलवरून आलेली आहे आणि माझी डिश आहे उसाच्या रसातील शंकरपाळे, रागीचेच शंकरपाळे आहे. आणि हे संदेश आहे, राजगिरा लाही, बाजरी लाही आणि नाचणीची लाही मिळून हे संदेश बनवलेले आहे. जसं मुलांना चॉकलेट वगैरे खूप आवडतात तर त्याला ऑप्शन म्हणून मी हे संदेश बनवलेले आहे, तर मुलं आवडीने खाऊ शकतात. आपण पण टेस्ट बघू शकता, चॉकलेट सारखी टेस्ट आहे त्याची. बगर को बारीक मिक्सर में ग्राइंड किया, उसके बाद उसको रात में दही में भिगोया, सुबह इडली के सांचे में उसको बफाया. बिना तेल का होने की वजह से हेल्दी रहेगा और इसीलिए इसको मैंने चॉइस किया. मैंने कुकीज़ बनाई है, मिलेट्स की कुकीज़. इसके अंदर मैंने सब मिलेट्स मिलाए हैं, रागी का आटा, बाजरे का आटा, ज्वारी का आटा, मक्की का आटा, सब क्वांटिटी इक्वल करके शक्कर और घी मिला के मैंने ये कुकीज़ बनाई है. उसके लिए ओवन में OTG में मतलब बेक किया है इसको. बच्चों को बहुत पसंद आती है कुकीज़, तो क्या बताएंगे? हाँ, ये बच्चों के लिए बनाया है क्योंकि मेरे बच्चों को बहुत पसंद है और फिर ये काफ़ी समय तक स्टोर करके रख सकते हैं. ख़राब होने वाली चीज़ नहीं है कि भाई ये ख़राब हो जाए, तो इसको हम 15-20 दिन की बना कर रख सकते हैं, ख़राब भी नहीं होती है. यही बोलना चाहूँगी मैम कि वैसे तो मिलेट्स हेल्दी होते हैं और एक्चुअली हम हरियाणा से बिलोंग करते हैं, तो हरियाणा में बाजरा, ज्वार ये बहुत खाते हैं. ये हेल्दी भी होता है और बहुत फ़ायदेमंद होता है, तो ये अपने बच्चों को भी खिलाएं और खुद को. सर्दियों में तो बहुत ही अच्छा होता है. ये काय बनवलेलं आहे तुम्ही? पास्ता बनवलेला आहे, ज्वारीचा पास्ता. जनरली म्हणजे लहान बाळांना पास्ता खूप आवडत असतो आणि तो तुम्ही ज्वारीचा बनवलेला आहे, तर काय सांगू इच्छिताल? फक्त लहान मुलांनाच नाही, मोठ्यांना पण फॉर द सेक ऑफ चेंज म्हणून काहीतरी दुसरं खायचं असलं तर हा हेल्दी आयटम आहे. आणि पूर्ण ज्वारीचा वाफवलेला आणि त्यातून पास्ता तयार केला आणि हे खूप सारे व्हेजिटेबल्स म्हणजे ते पण जातात आणि टेस्ट पण आहे. मैंने रागी और मोरिंगा का सूप बनाया है, प्लस फॉक्सटेल मिलेट का सॅलड बनाया है. ज्वारच्या आट्याचे लड्डू बनवले. ते आणि त्याचे आरोग्य फायदे म्हणजे गरमीमध्ये ते थंडी ज्वारी राहत आहेत ना, तर त्याला म्हणजे स्वादिष्ट आणि चांगली व्यवस्थित म्हणजे फायदेमंद आहे. मैंने बाजरे की कटलेट बनाई है. कैसे बनाया है? तड़का दिया है, थोड़े से सौंफ और अजवाइन जीरे का और प्याज, हरी मिर्ची और लहसुन सब डाल के और हरे सब्जी, पत्ता गोभी और पनीर, बहुत सारी सब्जी और पनीर वनीर मिला के और बाजरे को साबुत रख के उसको कुक मतलब अच्छे से उसको 3 सीटी दे के पकाया, फिर उसको उसमें डाल के कटलेट बना के बस उसको सेका है, थोड़ी सी ऑयल, कम ऑयल में. Hi everyone, I am Akanksha from CRPF Nagpur. First of all, thank you Shanknath for creating an opportunity and to represent our amazing dishes in front of the amazing personalities. And I am 17 years old, representing one of the most famous item of Indian street food, millet manchurians. Chopped with some finely carrot, cabbage and capsicum, and homemade Indian sauces such as green chili sauce, red chili sauce. You can have some. ज्वारीचे खिचडी बनवली आहे, पुलाव. खिचडीबद्दल ज्वारीला 24 तास भिजवलं आहे, नंतर 12-13 शिट्ट्या केल्या आणि नंतर त्याला स्वच्छ धुवून वगैरे मग त्याच्यामध्ये शिमला मिरची, गाजर, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, ब्लॅक पेपर असं सगळं टाकून तडका दिला आणि नंतर मग ज्वारीचं भिजवलेली सगळं टाकलं आणि ढवळलं, जशी आपण ते पुलाव करतो त्याप्रमाणे. बनवले मिलेट्स गुलाबजामुन. तिघं मिलेट्स वापरले, ज्वारी, बाजरी आणि रागी. तिघं मिक्स करून त्यात थोडी दूध पावडर, नंतर थोडा खवा, घी असं मिक्स करून आणि त्याचे गुलाबजाम केले आणि जे चाशनी असते ती गुळाची बनवली. हाँ, मैंने पालक और रागी के कटलेट बनाए हैं. ये एक सिंधी डिश है, हम इसको साई भाजी टिक्की बोलते हैं, पर मैंने इसको यहाँ पे मतलब वो तो हमारा सिंधी नेम है साई भाजी टिक्की, मैंने इसको स्पेनिश कटलेट नाम दिया है. काय नाव आहे तुझं? माझं नाव नेहा आहे, नेहा रमेश काडे. मी कॅम्प करून आली आहे, CRPF कॅम्प कोडवरून. मी आज बनवला आहे रागी पिझ्झा. रागीपासून पिझ्झा बनवला आहे मी.
हे पूर्णपणे 100% रागी बेसने बनवलेलं आहे, पूर्ण रागीच्या आट्यापासून बनलं आहे. हे पूर्णपणे हेल्दी आहे, 100% हेल्दी आहे. तर हे तुम्ही सर्वांनाच सर्वांना देऊ शकता खाण्यासाठी. नाही बिलकुल पण याचे साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही आहे. हे पूर्णपणे हेल्दी आहे. माझं नाव शुभांगी आणि मी रागीचे मोदक बनवलेले होते विथ ड्रायफ्रूट, पेन खजूर वगैरे जास्तीत टाकून त्यात बनवलेलं आहे. आणि हे शंखनाथ जे हे सर चालवत आहे म्हणजे कुकिंग कॉम्पिटिशन, याच्यामध्ये सगळेच जाऊन येऊन खूप एन्जॉय करतो. आणि खास आमचे CRPचे लोक सगळे याच्यात DIG जांभूळकर मॅडम जास्त इंटरेस्ट देऊन आम्हाला या गोष्टीसाठी प्रवृत्त करते. त्याच्यामुळे आम्हाला मॅडमसाठी हे सर्व करायला खूप आवडते आणि चांगलं पण वाटते. ज्वारी आणि सुजीचे लाडू बनवले होते, त्यांना खूप चांगले वाटले. टेक्स्चर त्यांचा चांगला वाटला. या अगोदर जे झालं होतं ना शंखनाथचा प्रतियोगिता, त्यात मी टॉप 50मध्ये होती. आता पण त्यांना ते आठवलं आणि त्यांनी छान म्हणाले. वेरी इनोवेटिव, बहुत ज़्यादा इनोवेटिव, बहुत ज़्यादा अच्छा. लोगों को अपॉर्चुनिटीज़ मिलती है, दे गेट अपॉर्चुनिटीज़ बाय कुकिंग एवरीथिंग. नाइस, वेरी नाइस. कोण बनेल विदर्भाचा नंबर 1 शेफमध्ये मी मयुरेश गोखले शंखनाथ आवाज सत्याचा या चॅनलमध्ये स्वागत करतो. जोरदार इथे वातावरण आहे. विदर्भस्तरीय कुकिंग कॉम्पिटिशन सुरू आहे. सगळ्यांचं प्रेझेंटेशन इथे तयार झालेलं आहे आणि आता आमचे जजेस त्यांचं काम त्यांनी सुरू केलं आहे. MK संचेती शाळेच्या परिसरामध्ये हा सगळा कार्यक्रम विदर्भस्तरीय कुकिंग कॉम्पिटिशन पर्व दुसरे सुरू आहे. 2 दिवसाचा हा आमचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये आज ही सगळी स्पर्धा इथे आयोजित केली आहे आणि उद्या इथे एक विश्वविक्रम होणार आहे. भरड धान्याच्या आंबील 1000 किलो आंबील बनवण्याचा प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर हा रेकॉर्ड करणार आहे इथे उद्या सकाळी 7 वाजता. आणि सगळेजण आज याचे आम्ही साक्षीदार बनणार आहे. आमच्यासोबत आता इथे आजी आहेत, या आपल्या पार्टिसिपंट आहेत. आजी मला सांगा तुमचं नाव काय? विजया वाटाणे. विजया वाटाणे इथे आपल्यासोबत आहेत. तुम्ही इथे या स्पर्धेत जो भाग घेतला तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, एकदम वेगळं वाटतंय वातावरण. तुम्ही काय तयार केलं आज? मी भगरीचे अनारसे केले. भगरीचे अनारसे. आज असे बरेच वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे ऐकायला, अनुभवायला, चाखायला मिळणार आहे. विदर्भातल्या प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव सरोज अंदनकर मॅडम आपल्यासोबत इथे आहेत. आमचं शंखनाथचं हे पर्व दुसरं आहे. पहिल्या पर्वात सुद्धा यांनी भाग घेतला होता. अनेक क्षेत्रामध्ये यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि वेळात वेळ काढून आमच्या शंखनाथसोबत नेहमी त्या जुळलेल्या असतात. तर कसं वाटतं आज इथे येऊन तुम्हाला? नाही, खूप छान वाटून राहिलं, कारण ही संधी मिळाली आम्हाला. बाकी आम्ही सगळंच करतो, पण रेसिपीची मला खूप आवड आहे, त्याच्यामुळे मला यात भाग घ्यायची इच्छा आहे. नंबर येऊ अगर नाही येऊ तो भाग नाही, पण आवड म्हणून मी केली. रेखा मोरे. नागपूरच्याच तुम्ही? नागपूरचे. आज काय तुम्ही इथे प्रेझेंट केलं आहे? मी नाचणी आणि ज्वार याचे आप्पे बनवले व्हेजिटेबल्स टाकून. विचार केला मी की मग मला असं वाटलं की मिलेट्ससाठी आपली एवढी जागरूकता नाही आहे, म्हणून मी याच्यात पार्टिसिपेट केलं. येस, नक्कीच. आपण शासनाने हे वर्षच मिलेट्स इयर म्हणून जाहीर केलेलं आहे आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा, कारण हळूहळू आता हे लक्षात यायला लागलेलं आहे की आपण आता जे जंक फूड खातोय किंवा जे काही सध्या वातावरण आहे मार्केटिंगमध्ये आपल्याला काय काय वाटेल ते खायला लावतात आणि आपण खात असतो. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली भारतीय संस्कृती हे नेहमी आधीपासून सांगत आलेली आहे की भरड धान्यच शरीरासाठी सर्वात पोषक आहे आणि म्हणून यांनी जे आता सांगितलं ते अगदी खरं आहे. कविता कौशिक. आणि कुठून आल्या तुम्ही? गणेशपेठ नागपूर. गणेशपेठ नागपूर. तुम्ही आज काय बनवलंय? बगर का दही वड़ा, सामा का चावल जो रहता है ना, मिलेट में आता है. हाँ, भगरीचा दहीवडा यांनी इथे बनवलेला आहे आणि माझ्यासोबत अजून पण इथे बरेच लोक आहे. सगळ्यांशी मला बोलायचं आहे, पण इथे माझ्या एक खूप जुन्या अशा मैत्रिणी इथे आहेत काही. तुमचं नाव सांगा, मला माहिती आहे पण आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आले आणि एक गाणं म्हणून दाखवा. माझं नाव सुहास कोथळकर, मी नागपूरवरूनच आलेली आहे. मी आज रेसिपी बनवलेली आहे मिलेट डोनट्स. तर रागी आणि कुट्टू आटा, मिल्क पावडर, एक याचा
यूज नाही केला एगचा, आणि चॉकलेटमध्ये डिप करून प्युअर मिलेट्सचं डोनट्स बनवले. त्याच्या उपक्रमासाठी मी खूप खूप धन्यवाद देते की ज्यांनी हे सगळं अरेंज केलं आहे. त्यानिमित्ताने निदान आम्हाला मैद्याच्या याच्या विरोधात आपण काहीतरी करू शकतो त्यासाठी प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. सन ड्राय टोमॅटो विथ स्वीट टोमॅटो विथ बाजरी यांच्या गुलाबांच्या कळ्या. आयुष्यात पहिल्यांदा अशी एक डिशचं नाव मी ऐकतो आहे आणि खरंच खूप एक्साइटेड आहे. म्हणजे आपल्या हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीतच आहे. आणि तुम्ही मी कधीही दुकानातील कोणताही रंग विकत घेतलेला नाही आणि ते सन ड्राय टोमॅटो बाजारात मिळतात हे मला मुळीच माहिती नाही, कारण मी 72 वर्षाची आहे. मी स्वतः ते घरी तयार केलेले आहेत आणि अतिशय सुरेख आणि अतिशय चविष्ट झालेला आहे पदार्थ तुम्ही पाहू शकता. हां, मी मिलेट्स खिचडी बनवली आहे, 1 पॉट मिल आहे आणि सोबत कढी बनवली आहे. शंखनाद चॅनलला मागच्या वर्षापासून मी जुळली, पण हा चॅनल इतके छान तुमची पब्लिसिटी करून देते, वेगवेगळे कॉम्पिटिशन घेतात, त्यामुळे लेडीजला काय चान्स मिळतो की पुढे जाण्याचा. धन्यवाद. माझं नाव अवनी जैन आहे आणि मी आज राजगिऱ्याची चाट कटोरी बनवली आहे. मिलेट्स पण आलं आणि ती उपासालाही चालते कारण की आज चतुर्थी आहे. क्या बात आहे. आणि आज नेमकी चतुर्थी आहे त्याच्यामुळे ती डिश आज हॅपनिंग राहणार आहे एकदम. मागच्या वर्षी पण अवनीताई आमच्यासोबत इथे शंखनादच्या कार्यक्रमात होत्या, पर्व दुसऱ्यामध्ये पण त्या आहेत. कसं वाटतं आहे मागचं आणि यावर्षी दोन्ही वेळेस पार्टिसिपेट तुम्ही केलं आहे? मला खूप चांगलं वाटतं आहे आणि ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि दरवेळेस शंखनाद चॅनलमुळे ही अपॉर्च्युनिटी मिळते.